एक सावकार क्षय रोगाने बेजार झाला होता. काहीही केल्या त्याचा आजार बरा होत नव्हता. सावकाराला शेवटचा उपाय स्वामींचाच राहिला होता. सावकाराने सुंदराबाईच्या हाती स्वामींना निरोप पाठविला. सुंदराबाई निरोप घेऊन स्वामींकडे गेली आणि सावकाराचा निरोप सांगितला. निरोप ऐकल्यावर स्वामी स्वतः होऊन सावकाराच्या गावी येतात. सावकार त्यांच्यासाठी मेणा पाठवतो. मेणा उचलणाऱ्या लोकांना जास्त भार होतो म्हणून स्वामी आपला भार अगदी कमी करतात. मेणा फुलासारखा हलका होतो. स्वामी सावकाराच्या घरी येतात. स्वामी सावकाराला 3 दिवस रताळे उकळून खायला सांगतात. त्यानंतर स्वामी थेट स्मशानभूमीत जातात. तिथे जाऊन ते हाडांच्या ढिगावर बसतात. काही मेणा उचलणारे व्यक्ती स्वामी बद्दल शंका घेतात. एवढे धार्मिक व्यक्ती होऊन अशा अमंगल गोष्टी जवळ कसे घेतात? मेणा उचलणारा एक व्यक्ती स्वामींना आपल्या गरिबीचं कारण सांगतो. स्वामी त्याला वाटेल तेवढे हाड उचल असं सांगतात. खिन्न मनाने तो व्यक्ती स्वामींचं मन ठेवायला 3 हाड वेचून पोटलीत ठेवतो. काही वेळाने पोटली जड झाली म्हणून उघडून पाहतो तर काय, हाड चक्क सोन्याची झाली होती. तो कृतज्ञ भावांनी स्वामीचरणी नतमस्तक होतो. शंका करणाऱ्या अन्य व्यक्तींना स्वामी अधिकाराची प्रचिती येते. ते सुद्धा स्वामी चरणी मस्तक ठेवतात. स्वामी म्हणतात, याच्या प्रारब्धात होतं म्हणून याला मिळालं. इकडे सावकार गावात रताळे घ्यायला जातो. वाटेत त्याच्या मनात विचार येतो की किती हा सोपा उपाय होता. आधी माहित असता तर कधीच केला असता. पण सावकाराला गावात कुठेही रताळे सापडत नाही. हताश होऊन तो स्वामींकडे येतो. स्वामी त्याला समज देतात, अरे रोग बरा करायची किमया रताळ्यात नाही. आमच्या वचनात होती, आम्ही रताळ्याच्या जागी कारले म्हटले असते तरी तोच परिणाम झाला असता. तुझ्या मनात जो मीपणा आला होता तो वाईट होता. मला माहित असतं तर मीच केलं असतं. ही भावना चुकीची होती. लक्षात ठेव, सामर्थ्य गुरु वचनात असतं. साधन म्हणून वापरलेल्या वस्तूत नाही. सावकार आपली चूक मान्य करतो. स्वामी त्याला आपल्याकडे असलेले रताळे देतात. रताळे खाल्यावर सावकाराचा आजार बरा होतो. स्वामी गुरुमाऊली. आजच्या कथेचे तात्पर्य, स्वामींविषयी शंका नको. स्वामी लीला अगाध आहे. हाडाचे झालेले सोने जे प्रारब्धात आहे ते मिळणार. स्वामींच्या वचनात खूप मोठी शक्ती आहे. मीपणा नको. सामर्थ्य हे गुरुवचनात असते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्हाला ही बोध कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.